या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. अरे काय तर आता चरकट होते मटन बिटन खाल्लंय का रात्री? रात्री मटनच खाल्लं होतं. बायकोन आणलं असेल घरी रात्री त्यामुळे केलं असेल मस्त चप्पा. आणि तू कस काय इकडं? आलोय भेटायला तुला म्हणलं जाऊ म्हणलं हऱ्याकडून जाऊन भेटू येऊ म्हणलं काम होतं म्हणलं. काय काम काय? अरे ट्रकवर वाळूच्या ट्रकवर जायचंय आपल्याला ड्रायव्हर म्हणून. ड्रायव्हर म्हणून चाललाय काय माकडा? आता हे तुझं वय राहिलंय का? काय आलं? वाळूच्या ट्रकवर जायचं. तुला माहिती का सरकारने काय नियम काय काढले? मला जर माहित एखादा माणूस जर तुझ्या गाडीला येऊन धडकला ना स्वतः होऊन आला तरी तर तुला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा लागणार. आणि चाललाय काळ तोंड घेऊन वेगळा पाहिजे. आय बरं डबा लवकर जायचंय मला. कुठं जायचंय कामाला? जायचं एक ठिकाण नवीन लागलंय ड्रायव्हर म्हणून. नको बाबा ड्रायव्हरचं कशाला काम करतोयस तू? काय होतंय ड्रायव्हर? नाही काय होत. नको त्या ह्याच्या सरपंचाच्या त्या अध्यक्षाच्या रानात जा कामाला. बस आपल्याला 200 रुपये. अरे नाही इकडे 500 रुपये भेटते ती. जाऊच नको ना कशाला जातोय? उगती आता लई नियम निघाल्यात माहिती ना कसलं. अरे माहिती नियम निघाले ती. काय करायचंय आपले बस झाले तेवढं 200 रुपये. नाही काय नको जाऊ अजिबात. तर आपला डबा भर नको काय ऐक करू. ऐकत जा ना वाईट. नको किरकिर लावू रक पाडदिशी लागा तू. नको बाबा नको जाऊच नको. कशाला जातोय? अरे तुला दवाखान्याला घेतलेले पैसे माघार द्यायच्यात मला पैसे साचवायचे ती. दमाने का घ्यायचं व्हाय द्यायचं व्हाय ना काय करायचंय? नाही ती काय माणसं चांगलेत काही एकतर लग्नाला पोरगी कोण द्यायना काम नाही म्हणून नाही देत पोरगी. नको नको आपलं बरं डबा मी तू लगेच माघार आहे. बघ बाबा दमाने हाणशील का गाडी? अरे चालवतो दमानं मी. मग भरलाय डबा दमाने चालवायचं आपलं लई. राहून मी ती एक काम कर डबाच घेऊन जातो मी आपलं. बरं हो डबा मग. चालतंय जातो मी. बरं दमाने जा. भरून चालली माझी मंजुळा दिसती नादक फुळा. आयला पण काय आता हाऱ्याचं दिसलं असतं तर आयला बरं झालं असतं. म्हणजे हाऱ्याला घेऊन गेलो असतो का गाडीवर. काय का हार्या अय दिदे इकडे ते हाऱ्या दिसला का तुला? नाही. आयला तू आता तिकडेच चालली ना? दिसला त्याला निरोप सांग माझी गाडी घ्यायला. काय हा आज भरून चालली ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव ड्रायव्हरला जीव. आयल्या बिड्या फुकताय का काय इथं? ए उडगी इथं बसला गावापासून तुला का तुला हुडाकतोय मी. हा का कुठे चाललाय डबा घेऊन? कामावर चाललोय. का कुठे? का माझ्या बर ड्रायव्हर म्हणून? अरे येडा बेडा झाला काय? ड्रायव्हर म्हणून जातात का? मग अरे आत्ता मागाशीच एक जण त्या पोपट्याला तडकावलाय मी. पोपट्या नाही येडा बेडा झाला काय? सरकारने काय नियम काढलाय? तुझ्याकडे आहेत का 10 लाख रुपये भरायला? अरे लाका ते धडकावल्यावर नाही आपण काय धडकावणार आहे का? अरे पण लाका कुठं तर रानात कामाला जायचं. अरे ते उंडकी सरपंच ही सगळे राव 200 रुपयात कोण संध्याकाळपर्यंत लाका राबवून घेते ती. तू काहीतरी कुटाणा गाळ्यात आणचीन. एक तर तुला एकुलती एक आहे या कसं तर लाका चल माझ्या बरोबर. मी नाही ड्रायव्हर म्हणून किन्नर म्हणून माझ्या बरोबर नको. मला जुळणार नाही बा. 5 एकर गहू काय घेतलाय त्यामुळे तुला सांगतो 4-5 जरी पोती झाली का नाही म्हणजे 5 पोती झाली की 1 पोतं मला. माझा अंदाज आहे 25 पोतं कसं बी होतं या. आणि 25 पोतं झाले की 5 पोती झाल्या वर्षभर बघायची गरज आहे का? लाका जीवाचा मित्र लाका म्हणून मी आलोय लाका तुझ्याकडे. लाका तू कुठं चल म्हणला असता तर मी आलो असतो. ड्रायव्हर म्हणून नाही लाका मला जुळणार. आणि हे असल्या वातावरणात तुला 100 रुपये देतो की रोजचं? अरे 100 नाही काय नाही. तू 10,000 दिलं तर मला जळणार नाही ती. अरे तुला का सिच्युएशन तरी बघ की काय चालली ती. चपटी देतो त्याच्या. अरे चपटी नाही मला. तो चांगली भारीतली दिली तर मला नाही जोडायचं. येडा बिडा झाला का काय? तुला आत टाकला का नाही 7 वर्षात? त्याला जामीन बी नाही. तुझ्याच्या गाडीवर जाशील ना तो राहीन बाजूला आणि तुझ्या इन अंगलट सगळं काय येत. हा अरे चांगलाय मालक त्यो. मग असं कर की सरपंचाचे 2-3 वाहन येत मग सरपंचाच्याच गाडीवर जा की मग ह्याच्या त्याच्या जाण्यापेक्षा. सरपंच आधीच आहेत की माणसं. नाही पण काहीतरी एक जागा मोकळी झाली आता. एक बी आहे नाही सगळी गाड्या उभ्या येत. बघ की तेवढी विचारून मग. अरे जा तू डायरेक्ट सरपंचाकडे जा. मग ह्याच्या त्याच्या कामावर कसं आहे माणूस तर गॅरंटीड आहे. उद्या काय कुठाना झाला तर वाचवण तरी. नवीन मालकाच्या इकडे गेल्यावर त्याने घेतल्यावर हात काढून काय करशील तू? येडा बेडा झाला काय? तुझं सरपंच जुळत बघ की तेवढी. माझं अख्ख्या गावात कोणा बरं जुळतं का?
आणि माझा वशिला चालायचा वरती. त्यांच्या रानात काम करतो म्हणून. तू काय कर डायरेक्ट सरपंचाकडे जा. त्यात तू हाय पिकअप हाय घावंती गाडी तू धर. पण माझं पहिलं तर तुला सांगणं ही की तापलेलं वातावरण आहे त्यात तू कुठल्याच गाडीवर कामाला जाऊ नको. वाटलं तर तू हो की तर गावाव चल तुला देतो 2-4 पोते अशी. अरे मग ह्या मालकाचं काय करू? तुझ्या ह्याने निर्णय तुझा आहे. तुला हो वाचवणारा कोण नाही. तू कुठं आणणार आहे 10 लाख रुपये जर तुला दंड बसलास तर. अरे मी आल्यावर बघायला येईल की आताच असतो मग बरं तेव्हा येईल जा बघायला. जा थांबूच नको जा. यायचं येड तुला व्हायचं लाका चांगलं सांगावं तर ज्यांना आता माझी बिडी हा? सरपंच हा अरे कोण रावण ये बस काम आहे, बस लवकर या रो. बस बस अरे काय एवढी गडबड अहो, या, लवकर या लवकर. काय या हं? मी निघालोय जरा मलाही गडबड आहे बोल कुठं निघाला? काय म्हणतो काय म्हणतो बरं ती जाऊन द्या. माझं काय एक काम आहे हा. काय मी तुमच्या रानात काम करून लय कटाळा आलाय मला. दे सोडून मग हा, सोडूनच देणार आहे. मग मग हे सांगायला आला सोय मला हो बर मग पुढं पण ते तुमच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवलं तर हे सोडून. यायला तू बी असं काय हा बोल गाडीवर ड्रायव्हर कसल्या तुला अहो. येते गाडी चालवाय येते की लायसन बिसन काढलंय का हाय धरा. ठीक आहे एक काम कर आपल्याकडे 5-6 गाड्या आहेत हा त्यातली कुठल्याही गाडीवर सगळ्या गाड्यावर तुला ड्रायव्हिंग करायला लागेल सगळे सगळ्या म्हणजे एका वेळी सगळ्या नाही म्हणत मी हा हा नाही मला ती हाऱ्या तर म्हणलेला की एकच चालवायची. गाडी एकच चालवायची पण वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत भरपूर हा हा कुठल्याही गाडीवरती तुला ड्रायव्हिंग केलं पाहिजे करतो आलं की. का सांग? हा. करतो ठीक आहे मग चालेल एक काम कर आपल्या इथे गाड्या लावलेल्या आहेत का नाही हा तिथं वॉचमन आहे सिक्युरिटी हा यारडात. त्याच्या पैसे चावी आहे मी त्याला सांगतो जा बर तेवढं हा चालतं तेवढं पगाराचं इकडं अजून कामाला सुरुवात नाही तू पगाराचं माग. होतं तेवढं थोडं ठीक आहे अरे तू चांगलं काम कर तुला चांगले पैसे देतो आणि तेवढं गाडी येताना जाताना जेवणाचं बी तेवढं बघावायचं. खायचंच बघ आधी बघ जरा कामाचं बघ जा चालतंय एवढं तेवढं. आहे तिथनं वाट बी नाही का जायला पहिला हा बरं झालं गाडी इथंच भेटते मला. वैताग आला बाबा चालून अरे काय चाललंय काय आला का शेवा दादा काय लय दिसत न दिसला. लय दिसत न दिसलं म्हणजे काय चाललंय काय तुमचं काय नाही हे गव्हाची राखण घेतली होती. आला का दम लागला का मला होय गव्हाची ते राखण हा ती फाट्याला पाणी सुटलंय ना हा ते 1-2 दिवस म्हणलं आता भिजावान आला काढल्याशिवाय का मग माझं का गौरा काय घ्या ना आला घेतला असता की तुमचा बी. आता काय घेऊन उपयोग आहे हा काढाय आला पाकत हे त्याच्या यायला मग म्हणायचं नाही राहू मी दरवर्षी राखण घेतो काय 5-6-7-8 पोटी झाली हा की वर्ष आपलं खळखळीत निघत असतं असा विषय आहे बघा. बरं बघू आपण ती पुढच्या वर्षी हा पण, देत जावं आम्हाला. ती कळलं का तुला काय व नाही वे कळलं नाही काय झालंय काय आला का अरे ती रावणाचा ऍक्सिडेंट झालाय तिथं उरावण्याचा ऍक्सिडेंट झाला होय मग काय कस काय बरं ही फलटण खून बारामती रोड हा आता काय तुला सांगायचं रोड कसला झालाय निवळ भिकार रोड आहे राव फलटण आणि त्याचं बारामती काम road बी मध्ये. होय ना हा आणि कुठलं होतं पेताड हा सुखी रावणाची काहीच नाही बर पिऊन असं मधनं आलं बर हा आणि लागली की ठोकर बर हा आणि ठोकर लागली ती लागली हा झाला ऍक्सिडेंट होय फोन आलाय तुम्हाला मला फोन आता मला वाटतंय आहे का तो तिकडूनच फोन येतोय त्या न मला आधी सांगा ती नका उचलू मग ती रावणाला काय लागलं बिगलं नाही ना अरे सकाळ धरणं नको झाले रावणा लागलं नाही हा. पण तो माणूस जाग्यावरच गेलाय होयो आणि रावण थांबला जाग्यावर हाणला बिनला का पळाला धरलंय सगळ्यांनी तिथं आणि आता तर ती पोलिसन बिलिसन लय काय काय कुठाळ वाढणार आहे आता तिथं हाय हाय हाय, हो, चला राव आपण बघितलं पाहिजेत काय कुठाना झाला एक त्याला म्हणत होतो ला का ही गौ राखान घे तर ह्याला अजिबात मूर्खाला कळत नाही काय आता कसलं. हे केलं हा? येडेगत म्हणल्यावर आता काय अहो, करायचं तापलेलं वातावरण आहे ह्यात कोण जातं करावं का आम्हाला मग काय हा. सरपंच
सरपंच अहो सरपंच अहो सरपंच उठा की. काय रे? उठा लवकर माझ्याकडनं चुकी झाली यार. काय झालं? अहो माझ्याकडनं गाडी धडकली. गाडी धडकली? हो ती माणूस मेलाय. मेलाय? अहो वाचवा पोलीस माग लागले माझ्या राव. ठीक आहे, बघू आपण बघू. ए, अहो, हे झालंय. अहो, नाही, हाणतात. नाही, अहो, साहेब, मी नाही काय केलं. अहो, साहेब, मी नाही काय केलं. अहो, नाही राव, मी नाही मारलं का? अहो, मी नाही मारलं. बस अहो, ती माणसं मारतात. अहो, नाही. अहो, सरपंच शांतरा राव. ए शांतरा रे भाडव्या सर शांतरा तिकडे ऍक्सिडेंट करून आलाय हा आणि इकडे पळत आला रे भाडव्या इथं माणूस मी आलाय हा अहो, मी नाही मारलं त्याला. नाही मारला, अहो, नाही मारला. सरपंच साहेब. सरपंच. अरे अरे सरपंच एक मिनिट मी सांगतो. ए, मी तोंड सांगतो. बंद कर तोंड बंद कर हे बघा साहेब, चुकून एखाद्या वेळेस असं होतं. ड्रायव्हिंग आहे, रस्ता आहे, लोक पण नीट चालत नाही, वाहनं बघत नाही. अहो, माणूस तिथं मेला आहे सरपंच साहेब आणि भाडू पळत आला इकडं हा का रे? अहो सरपंच मी तर त्याला दवाखान्यात न्यायला थांबलेलो पण आज तिथनं 50 माणसं आली अंगा मारलाय मग काय करू मी नाही नाही तुला माहिती आहे मला का नाही मारला असतं राव. तुला माहिती आहे का नाही सरकारनं काही नियम काढलेले आहेत अहो हा साहेब, कायदा माहिती काढलेला आहे आहे मला पण ती माणसं आल्यामुळे मी निघून आलो सरपंच बस बरोबर. ठीक आहे, आपण जे काय आहे ना ते बघूया आणि अरे पोलीस यांना स्टेशनला काय जाऊ. सोडायला हवा तिला. बरं, सोडा साहेब, मी माझा माणूस आहे. नाही 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 पळून नाही. त्याला आमच्या ताब्यात द्या बघ तू काय करायचं ते. या. सरपंच नको आहो लय मारते ते कुत्र्यागत मारते नाही मारणार. चल, मी हे. आहे ना, नको. मी आहे ना. काय यायचं मला यायचं चल, पुढे. अहो, सरपंच बघ तू काय असेल अहो, सरपंच लय मारते. चल चल गौरी किती दिवसात ना आली ग तू? अहो मॅडम जरा बाहेर गेली होती, लई दिवसाने गावात आली मग आली तुमच्याकडे. मला सांगेला किती आठवण येत होती तुझी अहो माहितीये? मला पण लई आठवण येत होती म्हणून तर आली तुमच्याकडे आली. किती खराब झाली ग. नाही हो तसं नाही काय. मॅडम, किती खराब. ओ मॅडम, हाय का घरात? ये की संगी आली ना? संगीता दे बघ संगीता. ए डुचके, सरकी पलीकडे. झालं. आले आले इथं कालवत. तू कधी आली ग? 2 दिवस झालं. होय. हा. आहो ती जाऊ द्या, सांगायला काय आली मी माहिती का तुम्हाला? काय? ती आपला रावण नाही रे, हा. तो गेला होता सरपंचांच्या गाडीवरती हा. आणि त्याचा झाला ऍक्सिडेंट. अयो, हो, ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्याकडनं एक माणूस मेलाय. बाई. हो. आता काय करू नाही. आणि सगळ्या गावात चर्चा झाली. तुम्हाला काय माहित नाही काय? झोपला होता का काय? अगं ही आली म्हणून मी बसली हिच्या बरं गप्पा मारत. अहो मला कळलं म्हणून म्हणलं यावं तुम्हाला सांगायला. बाई रावणाला नाही ना लागलं ग. नाही त्याला काही लागलंय का नाही मला काही माहित नाही, पण माणूस एक मेलाय बघा त्याच्याकडनं. त्याला नेलंय पोलिसांनी पकडून. हा तरीच गावात चर्चा चालली होती बघ मी येताना. चालली होती ना? हा, चालली म्हणलं मॅडमला काय तू माहिती काय नाही. बोलली नाही मला. अहो मला काय माहिती कोणाचं काय झालंय. म्हणलं चाललं असेल काय लई तरी. दिवसात आली त्यामुळे माहिती. ए, चला आपण बघून येऊ. मॅडम तुम्ही थांबा. मी येते नंतर बाई. हा त्या येताना मला मग ह्यांना आपण फोन जाऊ. करायचा आहे गावाला गेले. बर 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 चल. आपण जाऊन बघून येऊ. फोन दे की. अरे मूर्खा, तो तिथं माणूस पडला तू पळून आला इकडं. साहेब पळून आलो तिथं माणसं मारायला आली होती. अरे ठीक आहे, तुझं मार बरोबर आहे. ऐक ना तू, तुला मारत नाही. ऐक, तिथल्या ती माणसाची काय परिस्थिती आहे ती तरी बघायची नाही. तुम्ही कोण? सरपंच सरपंच आयो. हा ड्रायव्हर माझ्या गाडीवर आहे. मी गावातला सरपंच. ठीक आहे बस तुला लायसन वगैरे कुठे आहे? हाय, गाडीत सगळं गाडीतच आहे का? नंबर लायसनचं माहिती आहे का तुला काय? CL LPG असं काय नंबर नाही का माहिती तुला? सरकार लायसन नंबर घ्या. लायसन नंबर घ्या नाही का आपल्याला? तुझं नाव काय रे रावण रावण सरपंच साहेब हे रावण किती वर्ष झालं तुमच्या गाडीवर काम करतो तो? सरकारने 1-1.5 महिना झाला. आधी तो दुसरीकडे कामाला होता, त्यामुळे कसं त्याला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव आहे. हो का सरपंच
त्या रावणकडून ॲक्सिडेंट झाला हे तुम्हाला माहिती आहे. परंतु ॲक्सिडेंट झालेला ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ना ते माणूस योगायोगानं वाचलेला आहे. असं का? हां वा, हे तर खूप चांगलं. वाचलेला आहे. परंतु याला जामीनदार कोण आहे? हो मीच की जामीन. मीच होणार आहे जामीन. चला ठीक आहे असू दे. ठीक आहे सर, जामीनदाराच्या सह्या घ्या आणि ह्याच्या सह्या घेऊ आपण. ह्याचं ऐका, गाडीवर तुमच्या आहे तो माणूस हो. तो काय म्हणला रावण, तुझं रावण नाव, त्याचं लायसन्स चेक करा, सगळं काय काय गोष्टी बघा. मी सगळं बघितलेलं आहे आणि ते पाहूनच मी त्याला कामावर आणि ठेवलं. गाडी व्यवस्थित चालवत जा. जरी समोरून एखादा इकडे तिकडे जरी काय गडबड झाली तर तुम्ही लोकांनी थांबायचं आहे, एकामेकाला सहकार्य करायचं. आणि ड्रायव्हर लोकांनी तुम्ही जर काळजी घेतली सरपंच साहेब तर ॲक्सिडेंटची जवळजवळ टाळाटाळ भरपूर काय होऊ शकते. हां तर काही गोष्टी तुझ्याकडे बी आहेत आणि ते पाळायचे आहेत. आता सरकारचं बरंच काही नियम आलेलं आहे तर त्या नियमावलीचे तुम्ही पालन करा. काय रे? हो करतो साहेब. ठीक आहे सरपंच साहेब या तुम्ही. काय सही करायला लागेल का? हा तुमची सही, जामीनदाराची सही, महिन्याच्या महिन्याला सही करून द्यावं लागेल. जामीनदारावर सही करा. ते उठ रे तू इकडे. बसा तिथं सरपंच साहेब, तुम्ही बसा फक्त वरती. आणि व्यवस्थित गाडी चालवायची इथून पुढे तरी. आणि प्रत्येक महिन्याला पोलीस स्टेशनला सिग्नेचर करून जायचं. कर सही कर सर. करतोय. काय नाव आहे तुझं? रावण. ठीक आहे सरपंच साहेब. हा तुमच्या जबाबदारीवर ह्याला सोडतोय. ठीक आहे. काय जर आढळण्यास आलं तर लक्षात ठेव काय तुमच्याशी सूचना गाठ मिळाली आहे. आहे. हा. हं? चल ये. आणि आता इथून पुढं पेतो घेतो का? नाही सरपंच, नाही पेत मी. नाही का? खरं ना? नाही. ठीक आहे. तुला सरपंच साहेबांना तुला जामीन भेटला हे पण लक्षात ठेव. चल या या राम राम. हा. सर भुकले लागले, मारलंय मला यांना.